मित्रांनो, आपल्या देशातली जी काही शिक्षणाची जी काही पद्धत आहे किंवा जी काही एज्युकेशन सिस्टम आहे ते खूप खराब. तुम्ही म्हणत असाल की हा काहीतरी चुकीचं बोलतोय किंवा काहीतरी वेड्यासारखा बोलतोय. पण जरा एक छोटासा एक बारीक विचार करा. आपण ज्यावेळेस पहिलीमध्ये जातो किंवा अंगणवाडीमध्ये जातो आणि आपलं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्याला फक्त एकच गोष्ट आपल्या डोक्यामध्ये घातली जाते. ती म्हणजे तू जास्तीत जास्त मार्काने पास हो. 10वी-12वीमध्ये म्हणजे चांगले मार्क घे. वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये तू पहिला नंबर आण, दुसरा आण किंवा तिसरा नंबर आण. हेच आपल्याला फक्त आपल्या डोक्यामध्ये फॅड घातलं जातं. जर तू नापास झाला किंवा जर कमी मार्क पडले तर तुझ्यावर घरच्यांचा प्रेशर असतो, समाजाचा प्रेशर असतो किंवा लोक काय म्हणतील जर मी नापास झालो तर. हे आपल्या डोक्यामध्ये असे विचार असतात. पण महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला लाईफसाठी जे काही महत्त्वाचं असतं ते आपल्या शाळेत शिकवलं जात नाही. स्किलचं नॉलेज असतं किंवा डिकोडिंग किंवा एखादा बिझनेस कसा उभा करायचा किंवा एखादं म्हणजे कसं व्यावसायिक नॉलेज कसं गेन करायचं हे आपल्याला शिकवलं जात नाही. काय एज्युकेशन सिस्टम आहे अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे, जी काही ब्रिटिश ज्यावेळेस आपल्या देशाला सोडून गेले त्यावेळेस आपल्या भारतामध्ये अशी एज्युकेशन सिस्टम तयार करण्यात आली होती की फक्त एक नोकर म्हणून आपण काम करू शकतो, उभा राहू शकत नाही किंवा फक्त त्यानं जे सांगेल तेच काम करायचं, एवढंच आपली जी काही शिक्षण पद्धत आहे ब्रिटिशांनी अशा प्रकारे तयार केली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे किंवा एक आपल्याला कुठेतरी एक विचार करणं गरजेचं आहे.